नमस्कार मित्रांनो, तुमचं परत स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर। मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील। तर चला आता आज सुरुवात करूयात। आज आपले जे पाहुणे आलेले आहेत ते सांगलीवरून आलेले आहेत। तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात। नमस्कार सर। नमस्कार। काय आपलं नाव? माझं नाव शुभम कांबळे। बरं, आणि काय करता सर तुम्ही? मी आता एक प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला आहे, ट्रान्सपोर्ट सुपरवायझर म्हणून। बरं, काय काय कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले होते? अनुभव माझ्याबरोबर पहिल्यापासून घडलेले आहे, म्हणजे मी लहान असताना तसं कळत होतं मला बऱ्यापैकी काय गोष्टी असतात, पण पहिल्यापासून माझ्याबरोबर एक 2-3 अनुभव घडलेले असे। बरं, ह्याची सुरुवात कशी झाली आणि कुठून झाली ह्याची सुरुवात? ह्याची सुरुवात बघा, मी लहान होतो, म्हणजे एवढा बी लहान नाही पण बऱ्यापैकी लहान होतो। कळतं वय होतं, सगळं कळत होतं मला, अशा गोष्टी वगैरे असतात। तर मी आजीकडे राहायचो माझ्या दापोडीला पहिल्यापासून लहान असताना, कारण पिंपरी चिंचवडमध्ये, कारण मम्मी आणि पप्पा कामाला होते, मग आम्ही लहान होतो म्हणून त्यामुळं एक भाऊ माझा वडिलांच्या मम्मीकडे होता आणि मी मम्मीच्या मम्मींकडे होतो, की दोघांकडे एक एक पोरगं सांभाळायला दिलं म्हणजे असं। तर फक्त माझं येणं दिवाळीला, उन्हाळ्याच्या सुट्ट्यात असंच व्हायचं, शक्यतो मी इकडे येतच नव्हतो। मग दिवाळीच्या सुट्टीला मी आलो होतो इकडं, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या त्यामुळं। तर पहिलं कसं होतं की चुलते वगैरे इथंच राहायचे, पण सगळे कामाला असल्यामुळं कुणाला सुट्ट्या नसायच्या दिवाळीच्या। मग 2-3 दिवसाच्या सुट्ट्यांमध्ये ते फराळ वगैरे सगळं बनवायचं, त्यांचं काम चालू असायचं। मग एकमेकांना भाऊ त्यांचे म्हणजे आमच्या चुलत्यांना वगैरे आम्ही मदत करायचो, सगळे एकत्र येऊन फराळ करायचो, यांच्या घरचा आज झाला उद्या आमच्या घरी येऊन असं करत होतो। मग त्या दिवशी काय झालं बघा, की दिवाळीच्या 2-3 दिवस आधी मला वाटते सुट्टी लागली, अचानक भावाभावाने ठरवलं की बाबा आज एकाच्या घराचा कुणाचा फराळ उरकून घेऊ, उद्या दोघांच्या करू। मग सगळ्यांची बाबा तयारी बियारी झाली यांची। मग आम्ही लहान होतो, ते आमचं किल्ला बनवायचं याचं त्याचं काम चाललं होतं। मग ते म्हणले संध्याकाळी आपण 3-4 वाजता जाऊ, घरातली कामं झाल्यावर। आम्ही 3-4 वाजता गेलो। समजा आता मी तवा इथं तळवड्यात राहायचो, तर तिथून एक 2 किलोमीटर अंतरावर चुलत्याचं घर होतं, आणि ते कसं गाडी घोडं नाही, चालतच जायचं चालतच द्यायचं। खेडेगाव होतं आधी 10-15 वर्षापूर्वी, त्यामुळं आम्ही चालत गेलो 3-4 वाजता। ते फराळ करायला लागले सगळे, ते त्यांच्या कामात दंग, आम्ही भाऊ खेळायच्या नादात दंग, असं करता करता बराच उशीर झाला, कारण त्याच दिवशी त्यांना उरकायचं होतं सगळं फराळाचं। मला वाटतं 10:30-11 वाजले, त्यानंतर आम्ही जेवायला बसलो, आणि नॉनव्हेज होतं जेवायला। नॉनव्हेज जेवलो वगैरे आम्हाला साधारण म्हणजे एवढा परफेक्ट टाईम नाही आठवत, पण 1 वाजला असेल, 12:30-1च्या पुढं टाईम झाला असेल। आम्ही आता ते म्हणत होते राहावं इथं, त्यांची पण सिंगल रूम, त्याच्यात आधी ते 3-4 राहायचे। म्हटलं आम्ही 4 कुठं राहायचो अजून, त्यामुळे म्हणलं नाही आम्ही जातो आता, 2 किलोमीटर आहे म्हणजे चालत जाऊ। मग माझ्या बारका भाऊ मम्मीने घेतला होता खांद्यावर, आणि मला वडिलांनी घेतला होता असं उचलून। आम्ही निघालो, मला वाटतं 20-25 मिनटं लागले असेल आम्हाला चौकात यायला। आमच्या चौकात आल्यावर आहे ना, म्हणजे असं एकदम रोड भकास होता। आधी आहे ना आमच्या गावातून कसं होतं, 7-8 वाजल्यानंतर ना गाडी नसायच्या, कंपन्यांच्या तिथं सॉफ्टवेअर कंपन्या त्यांच्याच गाड्या असायच्या, शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्ट काहीच नव्हतं। पण ते वातावरण असं म्हणजे शांत होतं, चौकात कोणच नाही, एक माणूस दिसायला नाही। पण मला अशी सवय नव्हती, मी पुण्याच्या साईडला राहिल्यामुळं कसं आहे, पुण्याच्या साईडला 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत माणसाची वर्दळ असते। मला असं लयच वेगळं वाटायला लागलं, पण म्हटलं हे काय नॉर्मल आहे सगळे, असलं म्हणलं इथं असंच असतंय। आम्ही निघालो बाबा, चौकापर्यंत आलो। चौकापर्यंत आल्यानंतरनं मला असं आहे ना, चौकाच्या पलीकडं साईडला कोणतरी थांबलंय दिसलं असं, आणि मी बघितलं, मी असं काय कुणाला बोललो नाही। एक बाई दिसत होती मला, पांढरी साडी, पण एवढी क्लिअर दिसत नव्हती, पण मला एवढं शुअर होतं की बाई कोणतरी थांबली आहे पलीकडं। मी बघतोय, मग आम्ही चौकातून असा टर्न घेतला आमच्या घराकडे वळायला, तिथून एक अर्धा किलोमीटर घर असेल आमचं, आणि बारक्या पोराचा रडायचा मोठमोठ्याने आवाज चालू झाला। आणि मी बघतोय ना का, मला आधी वाटलं माझा भाऊ रडतोय का, बघितलं तो झोपला होता। मी नंतर पप्पांना म्हणतोय, माझ्या पप्पा म्हणलं बारकं बाळ रडतोय म्हणलं रोडच्या पलीकडं। माझ्या पप्पांनी असं मागं बघितल्यासारखं केलं, बरं ठीक आहे म्हणले, रडू दे, तू नको बघू। पण मग नंतर माझ्यासारखंच लक्ष जायला लागलं, कारण ते बाळ एवढं जोरात रडत होतं ना, की समजा एक 100-200 मीटरचा फरक असेल आमचं, म्हणजे अंतर असेल आमच्यात। पण मला असं वाटत होतं ते माझ्या तोंडासमोरच येऊन रडते का, एवढा जोरात आवाज येत होता। आणि त्याची ती आई होती, कोण होती म्हणजे ती बाई होती ना, आणि ती मला अशी इकडे रडतोय बघा, रडतोय अशी बोलत मला असं क्लिअर ऐकू येते। आणि मी विचार बी करतोय, एवढ्या लांबून मला क्लिअर कसं काय ऐकू येतं। मी वडिलांना म्हणतोय, पप्पा ही बघा ना मला बोलवती सारखी म्हणलं। पप्पा म्हणतात अरे तू मागं बघू नको म्हटलं ना। असं करता चौकातून आम्ही एक भैरवनाथाचं मंदिर आहे आमच्या इथं, तिथपर्यंत आलो।
तिथपर्यंत मला ती बाई दिसती, सगळं दिसती, पण माझ्या घरातले मला काहीच बोललं ना. मम्मी बी पटपट चालायला लागली, चाल जाऊन दे, असं काय नसते, तू मागं बघतो कशाला, असेल कोण रडत असेल. मग मला एवढं काय घरच्यांनी सांगितलं नाही, काय नाही, मी बी एवढं लक्ष दिलं नाही. म्हटलं ठीक आहे, कोणतरी असेल. मग त्या दिवशी आलो घरी, आम्हाला वाटतं 1:30 वाजला असेल, घरी आलो, झोपलो वगैरे. मग दुसऱ्या दिवशी माझं डोळेच उघडाना, म्हणजे जाग म्हणजे काय तसं झालं नव्हतं, पण मला एकदम ताप वगैरे, थंडी तापच भरून आला. एवढा भरून आला की आहे ना, मी असं 2-2 अंगावर ब्लँकेट घेतल्या तरी माझी थंडी जाईना. घरच्यांना म्हणजे घरच्यांना कळलं असावं की बाबा कालच्या प्रसंगामुळं असं असं झालंय, पण मला एवढं माहीत नव्हतं की बाबा थंडी ताप आला असेल. म्हणलं उठलो वगैरे, मला उठूच वाटा, नुसतं असं वाटायचं की झोपूनच राहायचं. डोळं उघडलं की असं वाटायचं की मी रात्रभर झोपलोच नाही, आणि म्हणजे खूप त्रास व्हायला लागला. मग आमच्या इथंच असे देवाचे एक जण बघतात, त्यांच्याकडे घेऊन गेलो. मग ते म्हणले की नाही का, ते चौकात तसा आहे, तो कॉर्नर आहे एक, नाही का, तिथं म्हणजे भरपूर वर्षापूर्वी असं काहीतरी एका बाईसोबत आणि त्याच्या लहान मुलासोबत ॲक्सिडेंट वगैरे काहीतरी झालता. हे कोणी सांगितलं? ते जे देवाचं बघतात ना त्यांनी सांगितलं घरच्यांना. हां, घरच्यांना. पण मला ते एवढं कळून नाही आलं की कुणाबद्दल बोलतात, काय बोलतात. मग त्यांनी काय केलं, लिंबू आणि एक उतार सांगितलं, दही भात आणि असं काहीतरी उतारा सांगितला होता की बाबा तो टाका. मग ते वडिलांनी, म्हणजे आमच्या घरच्यांचा आधी विश्वास नव्हता. मग ते दिवसभर त्यांनी आधी मला बघितलं की खरंच ताप याला त्यामुळं आलाय का काय, का नाही का घाबरून आलाय. पण मी घाबरलो नव्हतो, काय नव्हतं. मला फक्त मी सारखं वडिलांना तेच होतं, ती बाई कोण होती हो, ती बाई तुम्ही बघितली ना म्हणायचो, ती बाई कोण होती. मग वडील म्हणायचे अरे कोण नव्हती, असेल कोणतरी. पण मी म्हणायचो की चौकात अख्ख्या कोण नाही. समजा आता आपण कसं म्हणलं तुम्ही होते मम्मीसोबत, तसं कोणतरी पाहिजे ना जेंट्स त्या बाईबरोबर. एकटीच आणि तिचं पोरगं एवढं रडतंय आणि ते कशावर बसलं होतं. असं मला असं ना जमिनीवर बसलेलं नव्हतं वाटत, असं थोडंसं हवेत किंवा गाडीवर बसलं की लांबून एवढं क्लिअर दिसत नव्हतं, तसं बसलं होतं ते पोरगं. मग ते उतारा वगैरे टाकला, त्याच्या बी तेवढा दिवस मला असं राहिला तो. म्हणून 2 दिवसांनी मला थोडं बरं वाटायला लागलं. पण ते नंतर ना काय लागलं, मला म्हणजे राहूच वाटाना तिथं, सारखी भीती. आणि ते रात्रीचा अंधार शक्यतो पडायचा, त्यामुळं मला असं वाटायला लागलं की बाबा आपल्यासोबतच काहीतरी अजून घडेल. त्यामुळे मी तिथून नंतर माझ्याकडे आजीकडे परत गेलो. मग आजीकडे गेलो, मला वाटतंय मग तेवढ्या 2-4 वर्षात माझी 10वी-12वी होईपर्यंत मला काय असं जाणवलं नाही त्या दापोडी साईडला. मग मावशीचं लग्न झाल्यावर मी पुन्हा एकदा इकडं आलो पुण्याला. मग इकडं आल्यावर कॉलेजला इथं ॲडमिशन घेतलं आकुर्डीला ॲडमिशन घेतलं. मग आता तेव्हा कसं होतं की बाबा स्वतःचं घरचं स्वतः करावं, यासाठी आहे ना, म्हणजे सगळी पोरं कुठं ना कुठं कामाला जायची, कॉलेज करून कामाला जायची. मग आमच्या बी मनात मित्र भरवायचे ना, बाबा आम्ही कॉलेजला जातो, पार्ट टाइम जॉब करतो, तू बी कर. मग घरचे म्हणायचे नको करू, तुला बाबा काय कमी पडलं तर सांग, आम्ही पुरू. नाही म्हणतो मित्र जातात, मग मला बी जावं लागेल. मी बी बघितलं एक तळवड्यातच कंपनी आहे, नाव नाही सांगत त्याचं प्रायव्हसीमुळं, कारण बरोबर असं नाव एक्सपोज होईल. तसं भरपूर जणांना अनुभव आले तिथं. मग मी तिथं जॉबसाठी अप्लाय केलं, हाऊसकीपिंगचा जॉब होता, पण फक्त नाईट पाहिजे होती असं मी त्यांना रिक्वेस्ट केली होती. माझा एक मित्र ऑलरेडी तिथं कामाला होता, त्याला 1-2 महिना झालं तिथं कामाला लागून. मग तो मला बघू झालं तर झालं काम तुझं, म्हणला नाही का. आणि मला वाटतं ऑगस्ट महिन्याच्या आसपास आहे ना एक जागा तिथं खाली झाली. आणि त्याने मला आधीच सांगितलं होतं की बाबा जरा कंपनीत कसं आहे, ती कंपनी तुम्हाला सांगतो कमसे कम 200 एकर आहे पूर्ण टोटल जागा ती. पण 200 एकर नुसतं ते सजावट केलेलं त्यांनी, गार्डन वगैरे केले. आणि मेन जमीन 1 एकरमध्येच असेल, बाकी सगळं फॉरेस्टसारखं केलेलं आहे त्यांनी. गार्डन फिरायला तळं केलं आहे छोटंसं, आणि भरपूर एक्स्ट्रा एरिया आहे त्यांचा. तर तुम्हाला सांगतो म्हणजे जमीन बी म्हणजे ती कंपनी बी अशा ठिकाणी आहे ना की बाबा त्या कंपनीत कोणाला आवाज दिला तर कुणालाच कळणार नाही. मेन रोडलाच आहे, पण बाकीचे सगळे आउटसाईड आहे. आणि गावाचं ते हे असते फॉरेस्ट एरिया, तिथून चालू होतं, कंपनीलाच लागून फॉरेस्ट एरिया चालू येतो. मग त्या कंपनीत मी कामाला लागलो, तो मला म्हणला होता. आणि नाईटला कसं असायचं, कंपनी 1 एकरमध्ये 2 बिल्डिंग होत्या, इकडं 3 मजली तिकडं 2 मजली. तर त्या कंपनी आम्ही 4-5 जण, सिक्युरिटी 2-4 जण असायचे, पण ते शक्यतो गेटवर असायचे, ते काय आत येत नव्हते. मग आम्ही 2-3 असायचो साफसफाई करायला. मग कसं रातभर आम्हाला जागा राहायला लागायचं. पण ते मित्रांनी काय सांगितलं होतं की बाबा माझं बी कानावर असं आलंय की नाही का, थोडंसं सावधान, आणि एकटं कुठं जाऊ नको म्हणला कंपनीत. पण मी आधीपासून घाबरत असल्यामुळे मी एकटं जातच नव्हतो. मग एक दिवस काय झालं, तोच मित्र, तो संडे होता, संडेला कसं असतं वर्किंग नसतं जास्त माणसांना. हां, शनिवार रविवार सुट्टी असती आणि शक्यतो कामच नसतं, पण आम्हाला जावं लागतं.
नाईटला आम्ही गेलो, मग आम्ही बसलो, कॉफी वगैरे घेतली कंपनीत ती मशीनची. नंतर तो म्हणला जायचं का खाली, एकदा चेक करून येऊ आपण फ्लोअर सगळे. नाही म्हणलं कशाला संडे आज काय जायला नको, म्हणलं बसू आपण इथंच. नाही म्हणलं आपण कसं आहे तिथं कॅमेरा असतात ते चेक होतात का तुम्ही आले गेले, म्हणजे काम करताय का नाही, काय करता, आतमध्ये जाताय का नाही. तो म्हणला फक्त जाऊ दाखवू आपण तोंड म्हणला आणि येऊ परत. असं आम्ही पायऱ्यांनी गेलो. आणि ते फ्लोअर असं आहे की समजा हे ग्राउंड फ्लोअर आहे तर त्या जमिनीखाली फ्लोअर येतो, पूर्ण अंधार असतो तिथं, लाईट लावली तरच उजेड, नाही असं काही उजेडाचा सोर्स नाही. दिवसा पण तिथं आहे ना असं एकदम भकास, लाईट नसल्यामुळे आहे ना एकदम भकास वाटतं. आणि त्या लाईटीमुळे उजेड पडतो पण जास्त नाही पडत, हा अंधुक अंधुक एकदम. आणि ते फ्लोअरच असं आहे ना, तुम्ही 24 तासात कुठल्या टायमिंगला जावा तुम्ही एकदम फ्रेश असणार वर असताना, पण त्या फ्लोअरला गेलं की तुमचं तोंड आपोआप उतरणार किंवा असं मनातच येणार आपण निगेटिव्ह, लय निगेटिव्ह वाटतं. एवढं निगेटिव्ह वाटतं ना की एकटा माणूस जाणंच आहे ना तिथं अवघड आहे. मग ते फ्लोअर बी बंद आहे, म्हणजे अख्खी कंपनी चालू आहे, पण त्या फ्लोअरमध्ये तुम्हाला तो मोजकेच 10 ते 15 लोक काम करायचे एम्प्लॉय. काय म्हणजे त्यांना अनुभव असेल किंवा ती जुनी कंपनी, मग तिथं कोण कामच करत नव्हतं, शिफ्ट व्हायचे लगेच, तिथं आले की शिफ्ट व्हायचे, तिथं आले शिफ्ट व्हायचे. असं मग त्या फ्लोअरला गेलो काम करा. आणि एक समजा आता हे मेन गेट आहे, इथून थोडंसं ह्या साईडला बी फ्लोअर आहे असं. मग ह्या साईडला जायचं होतं आम्हाला, कारण ह्या साईडला कॅमेरा होता. मग आम्ही दोघं निघालो, मी पुढं होतो तो मागं होता. आणि अशी एक 5-7 डेस्क सोडले की तिथे एक लाईट आहे, असं मोठा टी व्ही लावलेला आहे, ते स्क्रीन असते त्यांची, त्याच्या समोर एक लाईट आहे. ती लाईट आहे ना अशी झापझूक करत होती. मग लय वेळा झापझूक करते. आणि मी असं मजाकमध्ये म्हटलं त्याला, म्हटलं बघ झापझूक होती इथं काहीतरी असं म्हटलं बरं का आपल्याला, म्हणजे संकेत आहे म्हटलं, असं मजाकमध्ये त्याच्याबरोबर बोलत होतं. मग ते आपलं चिडवत मला म्हणला चल म्हणला तुझी सारखी फाटती म्हणला, कुठं गेलं तरी तू घाबरतोच म्हणला, चल म्हणला नाही तर काम होणं घरी जायला लागेल. मग मी निघालो पुढं, आणि मी फास्ट गेलो आणि ती लाईट चालू बंद करत होतो. ती चालू बंदच व्हाय ना लाईट, हाय तशीच. समजा जर बिघाड झाली असती तर बंद केलं बंद होत्यात लाईटी, मग ती चालू बंदच व्हाय ना. मग मी त्याला म्हणतोय की अरे म्हटलं ही लाईट चालू व्हाय ना बंद व्हाय ना, पण मागं तो नव्हताच, तो तिथंच गेटच्या जरा त्या 1-2 कॅबिन आहे त्याच्यासमोरच थांबला होता, त्या काचेत बघत. काच म्हणजे ते 2 डेस्क आहे साहेब लोकांच्या मोठ्या, तिथं ते बसतात, तिथं आतमध्ये बघत थांबलं होतं. आणि एकदम हळूहळू पाय म्हणजे त्याचे एवढे स्लो झालते की, आणि मी त्याच्याबरोबर गप्पा मारतोय, मागं बघितलं हा नाही, मी परत जरा थोडंसं असं साईडला आलो आणि बघितलं, म्हटलं काय रे म्हटलं इकडे, म्हटलं तो येत होता हळूहळू, पण त्याच्या चेहऱ्यावर घाम वगैरे नाही का असं, म्हणजे काहीतरी घाबरल्यागत चेहरा झालता. मग मला असं वाटलं की बाबा हा मला घाबरवतोय. आणि शक्यतो मित्र मजाक करायचे असे रात्रीचे, मी घाबरतो हा मस्करी करायचे. मग मी त्याला म्हणलं बरं का, म्हटलं तू जर घाबरवत असशील ना म्हणलं तर म्हणलं मी आत्ताच बाहेर जातो म्हणलं, मग तू एकटा बघ काय करायचं. तो बोलायला लागला, पण मराठीच बोलत होता, पण काय बोलतोय समजत नव्हतं मला. का असं काय बोलत होता तो तर कसं बोलतो, तिथं मला असं दिसलं नाही का, क्लिअर बोलायचं होतो. मला वाटलं हा 100% मजा करतोय म्हटलं नाही. मग त्याला म्हणलं तू बस मी जातो म्हटलं. तुला नाही म्हणला. मग नीट जरा थोडंसं एकदम कळण्यासारखं बोलायला लागलं. म्हणला त्या कॅबिनमध्ये बाई. मग मला असं वाटलं हा घाबरवतोय मला. मी त्याला परत एकदा म्हटलं घाबरत असेल तर म्हणजे लाईट बी अशी होती आणि तू घाबरायला लागलाय, मी जातो बाहेर. नको जाऊ म्हणला, तिथं बाई आहे. मी त्याला म्हटलं अरे गप म्हणले बाई आणि म्हटलं मला काय नाही दिसली. तुला नाही म्हटलं तू पुढं होता. असंच त्याचं लक्ष असं त्या कॅबिनमध्ये गेलं तर त्याची खुर्ची एक त्या खुर्चीच्या मागे थांबली होती आणि केस पूर्ण अशी पुढं. तर त्यांनी सांगितलं ना कसं केस अशी पुढं आहे म्हणला पूर्ण आणि बाई आहे म्हणला. मग आम्ही काय करावं काय सुधारणा. त्याला तर घाम वगैरे फुटला होता. आता त्याच्यापेक्षा म्हणजे त्यांनी बघून घाबरला होता, पण मी न बघता एवढा गार पडलो होतो की मलाच काय व्हावं नाही. मग मी त्याला हाताला धरलं आणि त्याला असं चल बाबा बाहेर. पण त्याचा पायच एवढा जड झालता ना की त्याला निघूच वाटत नव्हतं. मग मी म्हणायचो ना का तुला काही निघू वाटत ना का इथून, चल म्हणलं लवकर. कमसे कम होतं 2च मिनटं लागतात आम्हाला जिथं आम्ही बसलो होतो तिथून मेन गेटपाशी जायला. पण आम्हाला कमसे कम 10 ते 15 मिनटं लागली. चालतोय मी बी त्याला धरून चालतोय, पण ते अंतरच कापाना. आणि एवढी आता बघायची हिंमतच व्हाय ना. मी आपलं असं इकडं तोंड केलं काय तरी त्याने तिथं जाताना बघितलं, तिथं कोण नव्हतं. तो बाहेर आलो आणि तसं त्या फ्लोअरमधून बाहेर आला ना. आम्ही थोडंसं आहे ना पायऱ्या चढून वर गेलो मेन फ्लोअरला आमच्या, जिथं सगळे पोरं बिरं बसतात. तिथं गेलो, मग त्याला पाणी दिलं, मी पाणी पिलो. मग त्याला जरा तोंड बिन त्याने तोंडावर पाणी वगैरे मारलं. मग त्याला विचारलं काय झालं. त्याला आपण गेलो फ्लोअरमध्ये. तर मला असं डोक्यात म्हणला तू ते लाईटीचं बोलला, मला आता तुला घाबरावं. घाबरायचं म्हणून मी सहज म्हणला आहे ना माझं त्या कॅबिनमध्ये लक्ष गेलं. म्हणला
तर कॅबिनमध्ये खरंच बाई होती म्हणला. असं पांढरं फक्त वरचं दिसलं म्हणला, कारण ती अख्खी असे चेअर असतात मोठे त्या चेअरच्या मागे थांबली होती म्हणला. आणि तोंडावर अशी केस. असं बोलल्यावर म्हणजे तुम्हाला सांगतो, तो मित्र आहे ना कमसे कम 3-4 दिवस आहे ना त्याला थंडी ताप आलता. बापरे. मग कुठं दाखवलं नाही का त्यावेळेस? त्याला आहे ना इथं खेड शिवापूरचा दर्गा आहे, मग ते मॉमेडियनच आहे मित्र, समजा तिथं नेला त्याला. आता ते काय आपल्या इथं कुठं बघत नाही. बरोबर. त्यांना मी सांगितलं बरं का, असं असं झालंय म्हणलं त्याच्यासोबत. मी बी घाबरलो, मी बी 3-4 दिवस कामाला नाही. पण समजा अशा गोष्टी आपण आता तुम्हाला दिसल्या, मला दिसल्या, ज्यांना दिसतंय त्यांच्याशी आपण बोलू शकतो. पण एखाद्याला सांगितलं ते मजा कुडावत्यात, बाबा हे कामाला बी यायचं, याला नाईट बी पाहिजे, आणि हा भूत बी दिसतंय, मग ये तू फशिपला म्हणायचे सेकंडला ये म्हणून. आम्ही कुणाला सांगितलीच नाही गोष्ट. पण त्याला 3 दिवस थंडी ताप एवढा होता ना की तो हातरून सोडून उठतच नव्हता. दिसायला कशी वगैरे होती बाई? चेहरा कसा होता तिचा? काय चेहरा दिसलाच नाही तिचा. चेहराच म्हणजे नाही का, ह्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन चेहराच कुणाला दिसत नाही. ते अशी आहे त्या कंपनी स्टोरी की जेव्हा ती कंपनी बनत होती ना, तर ते बांधकाम म्हणजे ते करतात ना, त्यांच्यातलीच एक बाई, ते ग्रिल आहे एक, म्हणजे ग्रिल ग्राउंड फ्लोअर म्हणतात त्याला, तिथं ग्रिल लावलं नव्हतं, तिथून ती पडली होती. हा, ती पडली होती. तर कसं होतं, जास्त ग्राउंड फ्लोअरला कसं काय? पण ग्राउंड फ्लोअर म्हणजे सगळ्यात खालचा ग्राउंड नाही, म्हणजे ग्राउंड फ्लोअर कसा होतो, आता ही जमीन आहे समजा, हे गेट आहे, इथून आलं की हा ग्राउंड फ्लोअर आहे आमचा, त्याच्या खाली LG1 आहे, तो थोडासा असा आहे, आणि असे फ्लोअर आहे, आणि त्याच्या खाली LG2 आहे, म्हणजे तो डायरेक्ट जमिनीच्या खाली आहे. म्हणजे 2 फ्लोअर अजून खाली. ग्राउंड फ्लोअर म्हणजे कसं आहे, ते गेटचं जे ग्राउंड आहे ना सगळं, तो ग्राउंड फ्लोअर आहे आमची. खाली म्हणजे लेवल 2 पार्किंग. लेवल 2 पार्किंग असं. तर तिथून ती पडली होती. तर तिथं जास्त जण कामाला नव्हते तेव्हा, दुसऱ्या बिल्डिंगच्या साईडवर होती ना, त्यामुळे तिच्यावर लक्ष, मग तिथं ते तडफडून जीव गेल्यागत शक्यतो, हा, लक्ष न दिल्यामुळे. बिगारी असते. हा, बिगारी. तर असं झालेलं म्हणजे ते सिक्युरिटी, जुने जे सिक्युरिटी ते सांगतात, आणि ते तेवढ्याच भागात आहे ना, म्हणजे ती दिसती, कुणाला त्रास देत नाही, पण ती हमखास आहे ना लोकांना अशी दिसतीच. त्यामुळं भरपूर जणांना असा अनुभव आला. मग ते आम्हाला सिक्युरिटी बी आहे ना, असं डायरेक्ट विषय नाही काढला आम्ही, फक्त म्हणायचं ना, अरे ते खाली गेले भीती वाटते राव. मग ते सिक्युरिटी बी आम्हाला जे वयस्कर आहे जुने खाली एकटं जाऊ नका बरं का कधी, आम्ही दिसतो का म्हणले कधी, आम्हाला तर कंपल्सरी आहे म्हणले राऊंड मारायचा, पण आम्ही 2 जणांना टाईम भेटल्याशिवाय जातच नाही म्हणले खाली राऊंड माराय. आम्ही वर आमच्या ऑफिसला बी सांगितले, 1 जण जाणार नाही राऊंड माराय, तिथं असंच होतात. कसं आहे म्हणले, सांगून कुणाला विश्वासच बसत नाही, इथं असं आहे तिथं तसं आहे. मग तो किस्सा झाला बघा. मग जेव्हा त्याला आम्ही दर्ग्यात नेला, मग त्याच्या घरच्यांबरोबर मी बी गेलो होतो. दर्ग्यात गेल्यावर त्यांनी डायरेक्ट सांगून टाकलं नाही का, म्हणले हा रात्री कुठं गेला होता का कामाच्या ठिकाणी किंवा फिरायला? नाही म्हणले, नाईटला कामाला जातो वगैरे नाही का. कुठं कामाला आहे? नदीच्या किनाऱ्याला आहे का? आता त्यांच्या घरच्यांना एवढी प्रॉपर कंपनी माहीत नव्हती, तो जरा रुपीनगरच्या साईडला राहायचा, मग प्रॉपर माहीत नव्हतं हा इथंच कामाला जातो. तेव्हा काय आम्ही एवढं सांगत नव्हतो, हा जातोय कामाला. मग म्हटलं हा नदी आहे, म्हणलं जवळच आहे, मग नदीचा किनारा नाही म्हणताय ना, पण जवळच आहे. ठीक आहे म्हटलं. काय याला बाई दिसली का म्हणले काल? डायरेक्ट बोलला. हा, डायरेक्ट बोलले ते. आणि त्यांना माहीत बी नाही आता ते खेड शिवापूर कुठं, आपलं हे ताळवडं PCMC कुठं, भरपूर लांब आहे. तर ते म्हणले ठीक आहे म्हणले, ते काय तुम्हाला हानी पोचवली नाही ना म्हणले. हां, तर त्यांनी काय तर त्याला एक ताईद दिलं, ठीक आहे घाल म्हणले, एक 4-5 दिवस म्हणले कंपनीत जाऊ नको म्हणले. आता तुला एवढी क्लिअर दिसल्या ना म्हणले, तो थोडा आराम कर, शक्यतो म्हणले तू जाऊच नको, हानी तर नाही करणार म्हणले, मग तुझ्या ते मनात आहे म्हणले, तुला सारखं असं वाटणार की हायच आसपास. मग त्या मित्रांनी कामच सोडलं. मग त्या आता मला कसं होतं, लिंक बसली होती आणि एकदा पेमेंट चालू झालं की असं माणसाला खुशी होती, पेमेंट ते जाऊन दे माणसं आहे ना मित्र आपल्यासोबत. मग मी नाही काम सोडलं तुम्हाला म्हणतो. त्याच्यानंतर मला वाटतंय 2-3 महिने काय नाही प्रॉब्लेम. आधीमध्ये मला बी असं ना दडपल्यागत व्हायचं नाही का, कोणतरी छाती बसले, पण ते कुणाला सांगितलं म्हणजे नाही रे तसं होतं म्हणायची. झोपत कुठला तर आजार होतो म्हणतात नाही का, झोप न झाल्यामुळं तसं होतं. आणि 5-6 महिन्यांनी मला वाटते न्यू इयरच्या आसपास आहे ना, असं नाईट चालू होती आणि 2च जणांची रिक्वायरमेंट होती. त्या दिवशी पार्टी झाली होती, नाईटला 2 जणं लागत होते. मग एक मित्र आहे म्हणजे ते आमचे सुपरवायझर होते, तर ते काय म्हणले कंपनी अख्खी खाली आहे म्हणले, 2घंच म्हणले नुसतं येऊन झोपायचं आहे आपल्याला. आणि ते ड्रिंक करत होते. मग ते म्हणले मी एक आणतो, तू येताना बिर्याणी घेऊन ये बघतो. मग ठीक आहे म्हणलं, आता 2घंच आहे म्हणलं, भरून दिवस भेटतोय, असं बी माझं काही 30 प्लॅनिंग नव्हता. येतो म्हटलं कंपनीत. मग आम्ही बिर्याणी वगैरे घेतली, त्यांनी त्यांचं ते प्यायचं सामान घेऊन आले आणि म्हणले आता इथं कुठं बसलं कॅमेऱ्यासमोर तर जरा अवघड होईल, आपण काय करू म्हणले, 12-12:30 न्यू इयर झाला की म्हणले आपण खाली जाऊ, तळ आहे असं. तळ मी म्हणजे कंपनीपासून एक
जवळच कंपनीत होते, पण लय मोठं तळ आहे, चांगलं आहे, दिवसा बरं वाटतं तिथं. आम्ही त्या तळ्याच्या किनाऱ्याला गेलो. आधी काही लगेच जेवाय वगैरे बसलो नाही, आधी जरा राऊंड बिऊन मारला, कोण आहे का सिक्युरिटी वगैरे, मग पाणी वगैरे सगळं आम्ही सोबतच नेलो होतो. मी एक जागा बघितली, बसलो. आपलं म्हणलं आता त्यांचं पिऊन झालं, म्हणलं आपण जेवायला चालू करावं. पण नंतर त्यांनी निवांत म्हणजे 12:30-1च्या पुढं टाईम झालं, सर निवांत चालू होतं त्यांचं. मग आम्ही म्हणलं साहेब, म्हणलं मी जेवतो, म्हणलं मला भूक लागायला लागली. ठीक आहे म्हणलं तू जेव. मग त्यांनी बी त्यांची बिर्याणी घेतली, मी माझी बिर्याणी आपली चाव. असं चुकीचं तर वाटतच होतं की एवढ्या अंधारात आपण नॉनव्हेज खायला आलो आहे. आधीच असे 1-2 किस्से झाले, पण म्हणलं आता आपल्यासोबत मोठा व्यक्ती आहे आणि ते तर काय असे घाबरत नाही. म्हटलं मी ओके होतं की घाबरवणार कोण नाही, आणि दोघंच मी बिर्याणी खायला चालू केली. माझी अर्ध्याच्या वर बिर्याणी खाऊन झाली. मग त्यांनी असं नाही का सहज माझ्या डोक्याकडे बघितलं आणि असं म्हणलं यांना जास्त झाली वाटते नाही का. मग मी लक्षात नाही दिले. शुभम म्हणले तू केस काय वाढवली काय? मला म्हणलं केस कंपनीत चालतात का? मला वाढवलेली शॉर्ट आहे. बरं. त्यांनी परत खायला चालू केलं, काहीच बोलले नाही. आणि परत त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे बघितलं, मग ते जरा थोडेसे चाच पाडल्यागत झाले, काहीतरी झाल्यागत नाही का, की बाबा. नंतर ते सहज म्हणजे असे म्हणले एक काम कर, म्हणले खाऊन झाला असेल तर इथंच ठेव, नाही तर म्हणले डस्टबिनमध्ये टाकू चल म्हणले. अहो म्हणलं खाऊन दे, म्हणलं भूक लागली, थोडंसं राहिले. नाही म्हणले राहून दे, म्हणले आपण बाहेर जाऊ वाटलंच तर, नाही तर सुट्टीच करू म्हणले, तू इथून चल म्हणले. मला वाटलं आयला एवढं काय झालं म्हणलं. नाही म्हणलं आता सांगताय माणूस. तर आम्ही काय केलं, माझ्या बिर्याणीचं ते बॉक्स घेतला, त्यांचं घेतलं, डस्टबिन होती तिथं डस्टबिनमध्ये टाकलं आणि निघालो. तर ते सारखं असं वळून मागं बघायचं नाही का. पण मला ते काही बोललेच नाही की असं झालं. त्यांना माहीत होतं मी घाबरतो. आणि आम्ही कमसे कम तुम्हाला होतो म्हणजे जिथं कंपनी ना तिथून एक अर्धा किलोमीटर असेल आतल्या आतच रिलॅक्स साईडला आलो होतो. चालत एक 15-20 मिनटं लागले आम्हाला फ्लोअरमध्ये. आणि मी त्यांना विचारतोय काय झालं. त्यांनी मला काहीच सांगितलं नाही का, म्हणजे बाबा असं होतं तसं होतं. मग आम्ही येऊन डायरेक्ट तिथं झोपलो आमच्या झोपायच्या जागे. आणि झोपायच्या जागे शेजारी एक कॅबिन आहे. आणि झोपलो. मग माझ्या डोक्यात होतंच की बाबा ह्यांनी असं का आणलं, मला तर जेवून बी दिलं नाही, स्वतः तर जेवलेच नाही. म्हणलं ठीक आहे म्हणलं मरू जाऊन दे, पेलंय माणूस काय बोलाय नको म्हणून झोपलो. आणि तुम्हाला तो 3:30-4:30 दरम्यान त्यांनी उठवलं म्हणले बाईचा आवाज येतोय का तुला? नाही म्हटलं कुठून येतोय? म्हणलं या फ्लो इथं शेजारून. मी असं वाकून बघतोय, नाही कोणच नाही म्हणलं. नाही म्हणले मला बाईचा आवाज येतो. आणि मला एवढी तर शुअरिटी होती की हे माणूस घाबरवणार नाही. साहेब म्हटलं काय झालंय का? नाही म्हटले मला लघवीला आली. आणि असे कधीच म्हणत नाही ते माझ्याबरोबर चल लघवीला. म्हणलं हा म्हणलं मी बी एकटा बसणार नाही म्हटलं. आणि आम्ही लघवीला निघालो. दोन्ही साईडला असा गॅप आहे, असं वॉशरूम आहे आणि 2रा-3रा मजला असल्यामुळे ह्या साईडला बी असं खोले, ह्या साईडला बी खोले. आम्ही चाललो होतो आणि एकाच वेळी आम्हाला आहे ना त्यांना वाटलं इकडून कोणतं गेलं आहे आणि मला वाटलं इकडून कोणतं गेले. असं बघितलं आम्ही. आणि नंतर एकमेकांकडे बघितलं, लघवीला गेलो. मग तोवर मला वाटतं 4:30-5 वाजले. त्यांनी आता झोपाय नको, तोंड वगैरे धुतलं आणि आम्ही असं गॅलरीत येऊन बसलो. मग तेव्हा म्हणलं काय झालं आहे म्हणलं आज नाही का म्हणलं, म्हणजे जास्त झाली का काय झाली? नाही म्हणलं आता तुला सांगतो म्हणले. मग अशी आपण जेवाय बसलो 30 ते नंतर आपण जेवाय बसलो. तर म्हणले मी जेवता मला तुझ्या चेहऱ्यावर ना आधी थोडी केस दिसली. मग मला वाटलं तुझी केस असेल, मी तुला विचारलं बी तू केस वाढवल्यात का काय? तर तो काय ना नाही म्हणला. पण नंतर ना म्हणला मी एक घासच खाल्ला म्हणला ना, वर बघितलं ना ती केस म्हणला तुझ्या पोटापर्यंत आली होती. हां मग तुझा चेहराच दिसा ना मला. म्हणून मी असा चाच पडलो म्हणला की तूच आहे का नेमका. म्हणून मी तुला म्हणलं हे जेवण इथंच फेक आणि आपण वर जाऊ. तर ते मागं बघत होते ना, तेच बघत होते की मागं कोण येतं आहे का. मग म्हणलं मग तुम्ही खाली का नाही सांगितलं? नाही म्हणजे तू घाबरल म्हणून सांगितलं नाही. पण ते त्यांच्या मागं आहे ना तिथून ती सुरुवात झाली. मग त्या दिवसात त्यांना 3 वेळा ते काय म्हणतात दिसल्यागत झालं. झोपल्या जागी ते ना म्हणजे ह्याच्या आधी बी आम्ही झोपायचो ना, कधी ते उठवत नव्हते काय बाबा टाईम झाला की माणसं उठा. पण त्यांनी अचानक उठवलं तेव्हा मी म्हणजे मला एक बाई ओरडलेला आवाज येतोय कंपनीतून. आणि ते असं झोपलं होतं त्याच्या शेजारीच होतं. ते झालं त्या वॉशरूमजवळ बी त्यांना असं वाटलं कोणतरी गेले. मग म्हणलं नाही काय, म्हणलं ठीक आहे म्हणलं खरं बोलतात का खोटं बोलतात. पण मला माझ्यावर आधी एकदा अनुभव घडला होता. मग मी त्यांना सांगितलं की साहेब म्हटलं आपला तो असा मित्र होता, तो सोडायचं कारण हेच होतं म्हणलं. आम्ही LG2ला गेलो होतो का आम्हाला त्याला असं दिसले. नाही म्हणले बाबा हाय इथं काहीतरी, कारण मला आजच्या आज एका दिवसात म्हणले आणि म्हणले चुकी केली आपण तिथं तसं खाल्लं. ठीक आहे म्हणले. मग आम्ही काय केलं डायरेक्ट 6 वाजता आहे ना, 7ला शिफ्ट संपायची,
6 वाजता सुट्टी केली. मी माझं घरी ते त्यांच्या घरी गेले. त्यांच्या घरी गेल्या बाबा दुसऱ्या दिवशी 1 तारीख होती, 1 तारखेला कंपनी बंद होती. मग 2 तारखेला मी आलो कामाला, मी टायमिंगला आलो, ते काय आले नव्हते. मग त्या दिवशी आम्हाला कळलं नाही का, म्हणजे ग्रुपवर मॅसेज पडला की सुपरवायझरला सुट्टी वे. फोन लावला त्यांना मी, का सुट्टी, त्यांनी काय उचललाच नाही. त्यांच्या आईने का कोणी उचलला, म्हणजे साहेब का सुट्टी, काय नाही म्हणले, जरा ते आजारी पडलाय, माझ्या लक्षात नाही आलं एवढं. मग 5-6 दिवसांनी आहे ना ते म्हणजे व्यवस्थित झाल्यावर कंपनीत आले. तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा असं ते नाही का आजारी पडले होते. त्यांनी त्यांच्या दाजीला फोन लावला होता. त्यांचे दाजी कुठं तर बारामती साईडला राहतात, तर बारामती साईडला राहतात, तर ते कधीच पुण्याला आले नाही. तर त्यांच्या दाजीनं सांगितलं की आता ते त्यांची आई होती, मिसेस होती, त्यामुळे त्यांनी सांगितलं नाही की 10 रुपये येतो तुम्ही कंपनीत, असं काय माहीत नसावं किंवा काय असं असेल. पण त्यांचे दाजी म्हणले ठीक आहे, म्हणले तू एक निवांत फोन कर मला, मी बघून तुला सांगतो सगळं. मग त्यांनी फोन लावले, ते डायरेक्ट म्हणले बाबा तू खायची प्यायची वस्तू म्हणले कुठं झाडापाशी घेऊन बसला होता का. त्यांनी नाही म्हणजे, आता दाजी म्हणलं ते जरा लाजले सांगायला की मी प्यायला बसलो होतो. मग ते हा नॉनव्हेज होता आमच्याकडं. नाही म्हणले अजून काय होतं तुमच्याबरोबर, तर ते म्हणले हा नाही का. मग त्यांनी माझ्यावर ढकलून दिलं, हा माझा मित्र घेत होता. ठीक आहे म्हणले, मित्राने घेऊन दे, तू घेऊन दे. पण ती वस्तू फेकणार तूच होता ना म्हणले. ह्यांनी काय केलं, तर पिऊन झाल्यावर बॉटल अशी फेकायची म्हणून फेकली, तर ती एका झाडाला आदळली होती. तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुमचं जे आउटचं गेट आहे तिथून तुम्ही बाहेर गेले, ती एका जागी बसले, तिथं झाडं होती, त्या झाडावर तू फेकली का नाही म्हणले बॉटल. त्याला हा फेकली. त्या झाडावरती बाई होती, म्हणजे ती काय म्हणतात त्याला आत्मा होती म्हणले, आणि ती तुझ्या मागं लागली. हे स्थान होतं तिकडे, हा स्थान होतं. आणि ते म्हणले काय तुम्हाला त्रास देणार नव्हतं, तुम्ही म्हणजे त्याला डिवचलं त्यामुळे ते तुझ्या मागं लागलं म्हणले, असं झालं. मग ते म्हणले आता तू नाईटला जाऊच नको म्हणले, तू आता किती मोठा उतारा केला ना म्हणले, कारण काय तू नॉनव्हेज बी खाल्लं तिथंच टाकलं म्हणले, तू ते कम से कम लांब टाकलं असतं ना, ते त्याच्याच ठिकाणी त्याच झाडापाशी डस्टबिन होती, मला तिथंच टाकायला लावलं त्यांनी की इथं टाक आणि चल इथून. आणि हा डिस्टर्ब करून टाकलंय म्हणले. ते आता तू जेव्हा कंपनीत घावशील तेव्हा ते तुला त्रास देणार म्हणले, तू किती उतारा कर काय कर काय कर, फक्त ते काय म्हणले ते वडापाव तेलकट वस्तू भजी बिजी असं काय असेल म्हणले त्याचा उतारा कर, आणि 3 रस्ते असतात अशा ठिकाणी जाऊन टाक म्हणले. जर बरं वाटलं नाही तर मला सांग म्हणले, मी तुला इथून एखादं ताईत करून देऊ. मग ते नंतर तुम्हाला सांगतो ते 1-2 दिवस आले कामाला, नंतर त्यांनी काम सोडलं. आणि म्हणजे तेव्हा सांगायला लागलं की नकोच कंपनी बाबा, रिक्स घ्यायला नको, आणि कंपनीत अशी. मग थोड्या दिवसांनी मी बी ती कंपनी असे किस्से ऐकलं काय व्हायला लागलं, मनात बसायला लागलं, ते बसायला लागलं. मग माझ्याबरोबर असं व्हायला लागलं की घरात असू कुठं असू एकटा असेल तरी मला असं वाटायचं कोणतरी माझ्यासोबत आहे. त्रास नव्हतो पण मला असं जाणवायचं नाही कोणतरी आहे सोबत. मग मागं बघ इकडं बघ, अंधार दिसला की अजून घाबर. मग घरचे म्हणायला लागले, घरात मी सांगितलं आईवडिलांना बाबा असं असं मला जाणवते. घरचे म्हणले म्हणजे तुझ्या सोबतच्या माणसांबरोबर जे घडतंय ते ऐकून तुला घाबरलाय तू एक काम कर म्हणजे बाबा ती नोकरीच नको उगाच. म्हणले घाबरून तुला दुसरं काय नाही म्हणजे झालं. आणि मी एवढा घाबरायचो की मी डायरेक्ट गारच पडायचो. मला जरी असा अंधार दिसला किंवा एकटं वाटलं ना की एकटं आहे मी आता, मला असं डायरेक्ट असे नाही का अंगावर काटा यायचं आणि गार पडायचो. मला काय बोलू काय नाही एकदम बोलतीच बंद व्हायची. मग असं मी ते काम सोडलं. असे माझ्याबरोबर किस्से घडले. बरं, आता त्या जे व्यक्तीचा आता तुम्ही शेवटचा सांगितला अनुभव, त्या व्यक्तीचा आता काय चालू, ते आता व्यवस्थित आहेत का? हा आता व्यवस्थित आहे, पण आता त्यांना फिटचा त्रास चालू झालाय. अच्छा, ते काय वय वाढलं असं म्हणून झालं? वय वाढलं असं झालं. बाकी आता परत असलं? बाकी नाही, त्यांना परत त्रास नाही झाला. पण त्यांच्या दाजींनी आहे ना त्यांना ते ताईत करून दिलं नंतर 10-15 दिवसांनी येऊन. कारण ते म्हणले की तुम्ही लय डिस्टर्ब केले, त्या आत्मा जे काय असेल त्याला लय डिस्टर्ब केलं म्हणले. आणि जर तुम्ही परत त्या ठिकाणी गेले म्हणले तर 100% म्हणले तुमच्याबरोबर काय ना काय होणार म्हणले. कारण तुम्ही एकतर म्हणले दारू त्याच्या झाडावर टाकली म्हणले, ते तिथं थांबलं होतं, ते तुमच्याकडे आलं नसतं काय नसतं, ते आपलं थांबलं होतं, तर तुम्ही त्याच्या अंगावर टाकलं. आणि ते आता बारामतीत बसून ते सांगतात की तुम्ही बरोबर एका जागी जेवाय गेले तिथं झाड होतं आणि तिथंच तुम्ही ती खायची बी वस्तू टाकली आणि प्यायची बी वस्तू टाकली. तेव्हापासून म्हणले ते म्हणले नको बाबा त्या कंपनीतच जायला नको उगाच. ठीक आहे म्हणले लग्न म्हणजे त्यांचं लग्न वगैरे झालं आहे म्हणले, ते थोड्यासाठी म्हणले जीवाची परीक्षा नको, त्यांनी कामच सोडून टाकलं. बरं, त्याच्यानंतर तुम्हाला पण काय कधी दिसलं का असं? नाही, मला तसं क्लिअर दिसलं नाही. मी आता नाही ना, मला वाटतं त्यांनी काम सोडलं वगैरे. मी बी राजीनामा दिला होता, महिन्याभराचा नोटीस पिरियड दिला होता. त्या ग्राउंड फ्लोअरला काय झालं होतं, मी
ग्राउंड फ्लोअर आहे तिथं. तर त्या ग्राउंड फ्लोअरला काय झालं होतं की मी आणि माझा मित्र, मग मी काय करायला लागलो, आता माझ्याबरोबर असे किस्से घडले, 2 घडले समजा, की मित्रांबरोबर आणि जवळच्या मित्रांबरोबर झाले. तर मी आता नवीन पोरगा होता एक, त्यालाच नाही म्हणजे नाही का मॅनेजर आमचा म्हणला, बाबा घडले तुमच्यावर ठीक आहे, आता म्हटले दुसऱ्यांना सांगून अफवा पसरवली तर कामापासून हात धुवायला लागेल, आणि तू असं बी राजीनामा दिलाय म्हणले, महिनाभर कर. तुझं मला कसं वाटतं ते मित्र म्हणजे एक पोरगं लागलं होतं कामाला, ठीक आहे म्हटलं, मी बी घाबरत होतो, पण म्हटलं तो एकटा पडू नये म्हणून मी त्याच्याबरोबर आपला तू काम कर म्हणलं, मी बसतो एक साईडला. मग कसं असतं 12च्या पुढं लाईटी बंद करायला लागतात, आणि समजा 5-5 हे असं ना डेस्क, त्याच्यात एकच लाईट चालू ठेवायची, असं कंपनीचा रूल असतो. ते 5-5 आम्ही लाईटी बंद करून टाकल्या आणि एकदम अंधूक ह्याच्यामध्ये काम चालू होतं. मी आपला खुर्चीवर बसलो असं, तर आपलं टेबल कसं वाजवत असतं आपण टकटक, तसा आवाज आला. आणि मला तर माहीत होतं की ह्या पोराला यातलं काहीच माहीत नाही, कंपनीत अशा गोष्टी घडत्यात, काय झाले काय. मी असं वर बघितलं, म्हटलं टकटक कोण वाजवलं, आणि कंपनीत तर कोणच नाही. 2 जण त्या बिल्डिंगला, 2 जण आम्ही या बिल्डिंगला. परत बसलो म्हणजे असं हे असेल, परत झालं तसं टकटक. आहे ना म्हटलं कोणतरी शानपणा करतंय म्हणलं. मग मी गेलो आणि दरवाजात थांबलो, आणि म्हटलं आता दरवाजात तर काहीच भीती नव्हती, दरवाजात थांबलो. आणि तो मित्र आला असा, आणि अचानक आपल्या मागून कोणतरी जातं बघा, असं जाणवतं आपल्याला, कळतं. आणि जास्त स्पीडने गेलं तर लगेच कळतं. असं मागं बी बघून दिलं नाही, मला असं लगेच कळलं मागून कोणतं गेलं. आणि माझ्या अंगावर ना पूर्ण असे काटे 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 नाही का, आणि मला एकदम थंडी वाजून आली. मी उन्हाळ्याचा दिवस होता तो, मला चांगला आठवते, मार्च-एप्रिल असेल काय. मी अंगावर घेतलं, जर्किंग घातलं, टोपी घातली, परत त्याच्यावर एक शाल घेतली, तरी माझी थंडीच जाईना. पण मला एवढं शोर होतं माझ्या मागून कोणतरी गेले. तो पोरगं म्हणतोय मला, बाबा काय झालं मला तुला असं अचानक, काय झालं नाही म्हटलं. मग मी ते नोटीस पिरियड दिलेलं थांबलो बी नाही, डायरेक्ट मॅनेजर सांगितलं मी उद्यापासून कामाला येणार नाही. मला तेवढा तुम्हाला तो त्रास झाला, पण ते एक घरच्यांनी लिंबू उतरून टाकला, आणि घरची म्हणले बाबा काय कामाची गरज नाही, उद्यापासून तू कामालाच जाऊ नको. म्हणजे जेव्हापर्यंत कुठली गोष्ट आली नाही, जेव्हापर्यंत नाही. पण ते सारखं जाणून द्यायचं त्या कंपनीत नाही का, की मी आहे ते म्हणून, हाय इथं अस्तित्व दाखवून द्यायचं. समजा असं भरपूर जण नाही का बोलता बोलता कधी एकमेकांना सांगायचं नाही का, तिथं त्या फ्लोअरला गेलं की असंच होतं आहे. पण कसे आम्ही बारके होतो 5-6 जण, बाकी सगळे वयाने मोठे होते. पण ते काय म्हणजे काम करायचं बाबा पोटासाठी, तर असं थोडं छोट्या मोठ्या गोष्टी सहन कर. पण आम्हाला ते असं वाटलं की बाबा जेव्हा बेतण्यापेक्षा काम सोडलेलं बरं. मग आम्ही 2-3 असत, त्यामुळे तिथून काम सोडून दिलं. बरं. आणि जे तुम्ही सांगितलं की ते बारामतीमध्ये तुम्ही एका बाबांना दाखवलं होतं, तर त्यांचा कॉन्टॅक्ट आहे का आतापर्यंत? कॉन्टॅक्ट तर नाही, ते तेव्हा खूप वयस्कर होते, आणि ते मित्राचे दाजी असल्यामुळे मला नाही वाटत असं काय की ते असतील आत्तापर्यंत, कारण या गोष्टीला 7-8 वर्ष झाली, आणि तेव्हाच ते वयस्कर होते. आणि आता तर काय कॉन्टॅक्ट बी नाही, ते असतील म्हणून मला तर म्हणजे वाटत नाही असावे, पण शक्यता कमी, वयामानानुसार झालं होतं त्यांचं. कारण त्यांना आम्ही म्हणलं होतं ना, म्हणजे मित्र माय की तुम्ही इकडे या, त्याने मला तर काही जमणार नाही एवढा लांब प्रवास करायला, तुम्हीच या एक तर ताईत घ्यायला म्हणले. नंतर त्यांनी ताईत बनवून दिलं तर मित्राला, तुम्हीच या म्हणले. पण शक्यतो म्हणले मी सांगतो तो उतारा आधी टाकून या, भरपूर त्यांचं वय झालं होतं. तर मित्रांनो, हे होते शुभम सरांचे अनुभव, आणि ह्या अनुभवातून आपल्याला एक शिकायला भेटलं की त्यांना ज्यावेळेस अनुभव आले त्यांना किंवा त्यांच्या मित्रांना, त्यांनी लगेच हालचाली केल्या, आणि त्या गोष्टीला त्यांनी निग्लेक्ट नाही केलं. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत कुठली जीवितहानी घडली नाही, आणि ते सेफ राहिले. त्यामुळे आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं असतं, तुम्हाला जर विश्वास नसेल तरी तुम्ही त्या गोष्टीची रिस्क घेऊ नका, आणि त्या गोष्टींना निग्लेक्ट नका करत जाऊ. जर तुम्हाला थोडा पण कुठून काहीतरी संदेश भेटतोय तर तुम्ही तिकडे लगेच सतर्क व्हा. तर या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि शुभम सरांसारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर आपण कमेंटमध्ये पिन करत आहोत आपली गुगल फॉर्मची लिंक, ती भरा आणि तुम्ही या. चला आता आज इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.